फाउंडेशनच्या द्वारा आयोजित आजचा हा भव्यदिव्य सरस्वती कलारत्न आणि सरस्वती जीवनगौरव पुरस्कार सोहळा हे आजच्या कार्यक्रमाचं खास आणि मुख्य आकर्षण. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ देत सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनसाठी. मागील जवळजवळ 25 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन कार्यरत आहे. यापूर्वी माननीय सुनील देसले सरांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अभियांत्रिकी अर्थातच इंजिनिअरिंग कॉलेज त्यांचं होतं मॉटेक इंजिनिअरिंग कॉलेज. त्याच्यापासून अर्थात जेव्हा लोक चढतात तेव्हा खालून वर जातात, पण सरांनी कायमच उच्च दर्जापासून शेवटापर्यंतचं काम करण्यामध्ये आपला हातखंडा ठेवलेला आहे. आणि हेच वैशिष्ट्य ठेवत त्यांनी विचार केला की शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी काम करत असताना जेव्हा मोठ्या मुलांच्यासाठी आणि खरं तर पदवी आणि पदविका क्षेत्रामध्ये मी काम करतो, विशेष करून त्यांचं जे क्षेत्र आहे ते स्वतः इंजिनियर आहेत, त्यामुळे स्वतःच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना शिक्षण क्षेत्र त्यासाठी मी विस्तृत करताना छोट्या मुलांना विसरायला नको आणि म्हणूनच याच संकल्पनेमधून उदय झाला इरा किड्सचा आणि साकार झाली ही छोटीशी आपली ही स्कूल. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट त्यासाठी होऊन जाऊ देत. आजचा कार्यक्रम खरं तर वार्षिक स्नेहसंमेलन ॲन्युअल डे फंक्शन इरा किड्सचं आहे, पण प्रतिवर्षी मागील जवळजवळ 25 वर्षाची परंपरा सरस्वती एज्युकेशन फाउंडेशननी राखली आहे. आणि ती परंपरा म्हणजे सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन प्रतिवर्षी दिग्गज कलाकारांना आणि त्यासोबतच प्रत्येक क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त असणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करतं पुरस्काराने. आजचा दुग्ध शर्करा योग आहे, कारण आज साहित्य, कला आणि संस्कृती याचा सुरेल संगम असणारी सर्वच मान्यवर आपल्या मंचावर असणार आहेत. त्या सर्व मान्यवरांना यथोचित आणि अर्थातच आदरपूर्वक घेऊन येण्याची विनंती मी संस्थेचे माननीय सुनीलजी देसले यांना विनंती करते की त्यांनी मी मान्यवरांचा नामोल्लेख करते आहे, त्यांना सन्मानपूर्वक मंचावर निमंत्रित करून घेऊन यायचं आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणाऱ्या आणि सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा आजचा आनंदाचा दिवस जसं प्रिन्सिपल म्हणाल्या तसं खास आज व्यक्तिमत्व तितकंच छान आहे, ज्यांना
साहित्य आणि कला याचा तिन्हीचाही वारसा लाभलेल्या आपल्या सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनच्या पहिल्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी आहेत. त्यांना आदरपूर्वक घेऊन येण्याची विनंती मी माननीय सुनील देसले आणि सौ सुरेखा देसले यांना करते. माननीय प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी. आणि आजच्या कार्यक्रमासाठी खास या दिग्गज व्यक्तिमत्वाला सन्मानित करण्यासाठी साहित्य क्षेत्रातलं तितकंच दिग्गज व्यक्तिमत्व निमंत्रित आहे. आणि अर्थातच ते व्यक्तिमत्व आहे प्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ साहित्यिक माननीय डॉक्टर दिलीप गरुड. आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे आणि आत्ता अवघ्या काहीच वेळामध्ये ज्यांचं आगमन होईल असे स्त्री आणि स्त्री विश्वाला उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठं बळ देणारं लिज्जत पापडचे सर्वा माननीय सुरेश कोते सर, त्यांचं अवघ्या काही वेळामध्ये इथे आगमन होतं आहे. तत्पूर्वी आज खास नेहरू युवा केंद्र संघटन केंद्र शासनाचा विभाग अर्थातच क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे युवा मंत्रालयाच्या या विभागाचे माननीय माजी उपसंचालक यशवंत मानखेडकर सर यांनाही मी मंचावर निमंत्रित करते. आणि आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे साहित्य परिषदेसाठी खास साहित्यिक म्हणून काम करणारे आणि इरा किड्स आणि मॉडटेक एज्युकेशन फाउंडेशनचेच सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचे सर्वामध्ये असणाऱ्या टीममध्ये कायमच आमच्यासोबत असणारे माननीय पिंगळे सर आणि खास उपस्थित असणारे आपल्या सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचे स्नेही माननीय संजय अण्णा बराटे यांना मी मंचावर निमंत्रित करते. अण्णांना विनंती, कृपया त्यांनी मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ देत. मंडळी, माता आणि माती या दोन शब्दांमध्ये फक्त आणि फक्त एका वेलांटीचा फरक असतो. माता जिच्या पोटी आपण जन्म घेतो ती आपली आई, आणि माती जिच्या उदरामध्ये आपण कायमचे विसावतो ती मातृभूमी. या दोन्हीही मातृवंदनाला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची निवेदिका आणि अर्थातच आज सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा जो पुरस्कार सोहळा होणार आहे त्या पुरस्कार सोहळ्यासाठी आम्ही कायमच मी आणि पिंगळे सर निवड समितीमध्ये काम करतो. त्या निवड समितीची संचालिका म्हणून आणि तुमच्या सगळ्यांची मैत्रीण म्हणून मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक शोभा कुलकर्णी स्वागत करते. खरं तर आजचा हा सोहळा दुग्ध शर्करा योग आहे. स्नेहसंमेलन इरा किड्सचं आणि सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा कलारत्न आणि जीवनगौरव पुरस्कार सोहळा. वळूयात आजच्या या मुख्य आकर्षणाकडे. अर्थातच या आजच्या दिवसाचं मुख्य आकर्षण म्हणजे सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा हा पुरस्कार सोहळा. आणि या सोहळ्यासाठी खास उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी संयोजन समितीला विनंती करेन. खरं तर आत्ता मी सन्मान घेते आहे आणि ज्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करायचा आहे त्या व्यक्तिमत्वाचा नामोल्लेख करून मी त्यांना सन्मानित करण्यासाठी विनंती करते, कारण यानंतर त्यांना आपल्या सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा जीवनगौरव प्रदान केला जाणार आहे. आणि अर्थातच सर्वप्रथम त्याच व्यक्तिमत्वाला मान्यवर म्हणून आपण सन्मानित करूयात. आणि सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेन माननीय सुनील देसले आणि सुरेखा देसले यांना. त्यांनी कृपया प्रसिद्ध अभिनेत्री, संस्कृती, कला आणि साहित्याचा सुरेल संगम अर्थात ताईच्या नावाचा यथोचित असा मी संधी विग्रह तुमच्यासमोर करणारच आहे, पण तत्पूर्वी ताईला मी समोर येण्याची विनंती करते आणि सर आणि मॅमना विनंती करते की कृपया त्यांना आत्ता मान्यवर प्रमुख पाहुण्या म्हणून सन्मानित करायचं आहे.
पुन्हा एकदा मी म्हणेन की सरस्वती एज्युकेशन फाउंडेशननी कायमच मृणालताईसाठी ही माहिती 2 ओळीत देऊ इच्छिते. ताई, सरस्वती एज्युकेशन फाउंडेशननी मागच्या 22 वर्षापासून सरस्वती आयडॉल ते सरस्वती पुरस्कार सोहळा अशी खूप मोठी गरुड झेप घेतलेली आहे आणि तोच दुग्ध शर्करा योग आहे. कारण म्हणूनच आज तुला पहिला जो जीवन गौरव पुरस्कार प्रदान इथं होतो आहे, त्यासाठी गरुड नावाच्याच व्यक्तिमत्वांना साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांनी गरुड भरारी घेतली आहे असं व्यक्तिमत्व खास निमंत्रित आहे. आणि निवड समितीवर कला क्षेत्रामध्ये असणारी मी नाट्य आणि कला संस्कृतीमध्ये काम करते आणि साहित्य क्षेत्रामध्ये पिंगळे सर काम करतात. आम्ही दोघं निवड समितीसाठी काम करतो. म्हणून आम्हाला कायमच आनंद असतो की सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनसाठी अशी मान्यवर मंडळी आपल्याला पुरस्कारार्थी मिळतात. म्हणून जास्त वेळ न घालता लगेच जीवन गौरवकडे आपण वळतो आहोत. आणि अर्थातच मी जसं म्हणाले तसं सन्मान ताईचा झाला आहे, पण ताईच्या जीवन गौरवसाठी ताईचा यथोचित असा परिचय देण्यासाठी अल्प परिचय द्यावा अशी मी नेहा देसले हिला विनंती करते आणि तिला निमंत्रित करते. तिने कृपया ताईचा परिचय इथे सादर करावा. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. आज अशा एका व्यक्तिमत्वाचा परिचय करून देताना मला मनपूर्वक आनंद होतो, ज्यांनी आपल्या अभिनयातून मराठी रसिकांच्या मनात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले. मराठी नाट्य, दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध आणि संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेत्री, दिग्दर्शिका व लेखिका माननीय सौ मृणाल देव कुलकर्णी. सरस्वती एज्युकेशनल फाउंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने गेली 23 वर्षे साहित्य, कला, नाट्य, चित्रपट, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सरस्वती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा मानाचा पुरस्कार मृणाल देव कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. मृणाल कुलकर्णी यांनी मराठी व हिंदी नाट्य, दूरदर्शन मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वामी या गाजलेल्या ऐतिहासिक मालिकेत त्यांनी साकारलेली रमाबाईंची भूमिका घराघरात लोकप्रिय झाली आणि त्यांच्या अभिनय प्रवासाला एक भक्कम सुरुवात मिळाली. इतिहासावर आधारित मालिका असोत किंवा चित्रपट, प्रत्येक भूमिकेत त्यांनी प्रामाणिकपणा, संयम आणि भावनिक खोली दाखवली आहे. लहानपणी आम्हा सर्व बालगोपाळांना आवडलेली सोनपरी ही मालिका तर माझी खास आवडती होती. सोनपरीने लहान मुलांच्या मनात वेगळेच जादुई विश्व निर्माण केले आणि एक जबरदस्त गाजलेली मालिका म्हणून ती आजही सर्वांच्या लक्षात आहे. अभिनयाबरोबर त्या एक संवेदनशील लेखिका आणि दिग्दर्शकही आहेत. त्यांचे मेकअप उतरवल्यानंतर हे पुस्तक विशेष गाजले असून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवते. आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले असून यावर्षी सरस्वती जीवन गौरव पुरस्कार हा त्यांच्या प्रदीर्घ व समर्पित कला प्रवासाचा सन्मान आहे. मृणाल कुलकर्णी यांचा जीवन प्रवास हा नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. सातत्य, कष्ट आणि कलेवरील निष्ठा यांच्या जोरावर यश कसे मिळवता येते याचे त्या उत्तम उदाहरण आहेत. या गौरव प्रसंगी माननीय मृणाल देव कुलकर्णी यांचे मनपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कलात्मक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद नेहा. खरंच इतका छान परिचय ताईचा आणि तुम्ही जसं सगळ्यांनी ऐकलत परिचयामधून तसं छोट्या लहान मुलांची सोनपरी, ती छोट्या लहान मुलांसाठी आदर्श असणारी जिजाऊ आज आपल्यामध्ये आहे. खरं तर इतिहास, संस्कृती आणि कलेचा ह्या त्रिवेणी संगम, कारण आपल्या आजोबांचा आणि आईचा साहित्याचा वारसा घेत स्वतः साहित्य क्षेत्रामध्ये लीलया तिची लेखणी वावर करते. त्यासोबतच स्वतःचा कलेचा वारसा पुढच्या पिढीलाही तिने संक्रमित केला आहे. कारण आज तिचा सुपुत्र स्वतः दिग्दर्शन आणि पडद्यासोबतच पडद्यावरही अधिराज्य गाजवतोय. तिची पुढची पिढी
प्रसिद्ध अभिनेत्री, तुमच्या सगळ्यांच्या हृदयाची धडकन असणारी शिवानी रांगोळे ही आज कला क्षेत्रामध्ये तिचं अधिराज्य गाजवण्यासाठी सगळ्या स्पर्धेमध्ये अग्रस्थानी आहे. अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये लीलया वावर असणाऱ्या गोड आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री, खरं तर मी देसले सरांना म्हणेन की सर, तुम्ही जीवन गौरव देताय, पण कुठल्या दृष्टीने ती इतकी तुम्हाला ज्येष्ठ वाटते? कारण आम्ही कोणीच तिला ज्येष्ठ कधी म्हणत नाही. कला क्षेत्रामध्ये असणारी लोक तिला ज्येष्ठ म्हणणं म्हणजे आमच्याच शब्दांवर अन्याय होणं आहे ते. कारण कायमच कितीही वर्षाची झाली तर ताई 35च दिसणार आहे, कारण ती सोनपरी कायम सोनपरीच राहणार आहे. आणि म्हणूनच अशा तरुण तडफदार व्यक्तिमत्वाला सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा यावर्षीचा जीवन गौरव प्रदान होतो आहे. आणि म्हणूनच सन्मानपत्रही तितक्याच दिग्गज व्यक्तिमत्वाने लिहिलं आहे. अर्थातच प्रसिद्ध साहित्यिक आणि साहित्य परिषदेचे संचालक माननीय विदा पिंगळे यांना मी निमंत्रित करते आणि त्यांनी मानपत्राचं वाचन करावं अशी विनंती करते. मानपत्र लिहिताना सुद्धा बऱ्याचदा पेन अडखडतो, पण मृणालताईंचं मानपत्र लिहिताना इतका आनंद वाटला. व्यक्तिमत्व जेवढं सुंदर तेवढे शब्दसुद्धा सुंदर आले. पण छोटं मानपत्र आहे ताई, मी वाचून दाखवतो. सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन पुणे पुरस्कृत सरस्वती जीवन गौरव पुरस्कार 2025 मृणाल देव कुलकर्णी, सुप्रसिद्ध मराठी हिंदी नाट्य सिने कलावंत. सस्ने नमस्कार. मराठी आणि हिंदी नाट्य व चित्रपट क्षेत्रात गुणी कलावंत, दिग्दर्शक आणि लेखिका म्हणून तुम्ही केलेले काम निश्चितच गौरवास्पद आहे. एक समृद्ध साहित्य परंपरेचा वारसा आपणास लाभला आहे. ऋषितुल्य व्यक्तिमत्व माननीय गोणे दांडेकरांची आपण नात आहात व ज्येष्ठ लेखिका डॉक्टर वीणा देव यांची लाडकी तुम्ही सोनपरी आहात. हा वारसा आपण आपल्या अभिनयातून, साहित्यातून, सात्विकतेतून अधिक समृद्ध केला आहे. लोकप्रिय कलावंत असण्यासोबत आदर्श व विवेकी व्यक्तिमत्व कसे असावे याचे आपण एक प्रेरणादायी उदाहरण आहात. स्वामी या दूरदर्शनवरील मालिकेतून आपल्या अभिनयाला यशस्वीपणे सुरुवात झाली. आपल्या अस्सल अभिनयातून अनेक ऐतिहासिक पात्रे रसिकांच्या काळजात कायमची कोरली गेली आहेत. आपण साकारलेल्या राजमाता जिजाऊ, रमाबाई आजरामर भूमिका ठरल्या आहेत. आपण फक्त अभिनय क्षेत्रात नव्हे तर दिग्दर्शन, लेखन क्षेत्रात देखील आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला आहे. एक गुणी, प्रतिभावंत, प्रसन्न, सुंदर चेहऱ्याची अभिनेत्री म्हणून प्रत्येक मराठी माणसाला तुमचा अभिमान आहे. तुमचे जगणे सुद्धा अतिशय स्वच्छ आणि निर्मळ आहे. चेहऱ्यासोबत मनाचेही सौंदर्य तुम्हाला लाभलेले आहे. हे मला सर्वात महत्त्वाचं वाटतं की चेहऱ्यासोबत मनाचेही सौंदर्य आपणास लाभलेले आहे. नाट्य चित्रपट क्षेत्रात 3 दशकांहून अधिक काळ टिकून राहणे हे अस्सल प्रतिभावंत व मेहनती कलावंत असल्याशिवाय शक्य नाही. तुम्ही तुमच्या अभिनयातून मराठी रसिकांच्या मनावर आदराचे स्थान निर्माण केले आहे. मराठी नाट्य चित्रपट सृष्टीला अधिक समृद्ध करण्यात मृणालताई तुमचा मोठा वाटा आहे. अलीकडे शिवराज अष्टक चित्रपटांमध्ये तुमची प्रत्येक भूमिका अविस्मरणीय ठरली आहे. एक अस्सल प्रतिभावंत, हरहुन्नरी कलावंत म्हणून तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल या वर्षीचा सन्मानाचा सरस्वती जीवन गौरव पुरस्कार आपणास प्रदान करताना संस्थेला मनस्वी आनंद होतो आहे. आपण पुरस्कार स्वीकारावा ही विनंती. धन्यवाद. सर, अतिशय छान आणि समर्पक असं मानपत्र सरांनी लिहिलंय. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट सरांच्यासाठी होऊन जाऊ देत. आणि आता याच केला होता अट्टहास खास तो क्षण आलेला आहे. सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा यावर्षीचा आणि पहिला जीवन गौरव पुरस्कार अतिशय दिग्गज व्यक्तिमत्व, साहित्य, संस्कृती आणि कला क्षेत्रामध्ये मानाचं पान असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी यांना प्रदान होतो आहे. 1500 प्रीलोडेड गानों वाला कीपॅड फोन. सगळ्यांना विनंती आहे की आपण अतिशय दिग्गज व्यक्तिमत्वाला, ज्यांनी महाराष्ट्राच्या शिवबांना घडवलं, अशा जिजाऊंची भूमिका करत लहान मुलांच्या विश्वापासून ते आदर्श कला व्यक्तिमत्वापर्यंत मान देणाऱ्या आपल्या अभिनयामध्ये परताव्या. प्रवेश काय असतं हे आपल्या अभिनयातून सिद्ध करणाऱ्या म्हणजे छोट्या बालचमकसाठी सोनपरी ते सगळ्यांच्यासाठी आदर्श असणाऱ्या शिवबांना घडवणाऱ्या जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या माननीय मृणाल देव कुलकर्णी यांना यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनला अभिमान आणि आनंद वाटतोय. एकदा सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, उभे राहून मानवंदना देऊयात. पूर्वक धन्यवाद. मी मान्यवरांना
स्नानापन्न होण्याची विनंती करेन. आणि खरं तर जिच्या गोड आवाजाने लहान मुलांना आनंद वाटतो आणि आम्हा कलाकारांना जिच्या गोड अस्तित्वाने आनंदाने बहर येतो असं व्यक्तिमत्व सदाबहार अभिनेत्री मृणाल यांना मी विनंती करते, त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मंच, सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचे सर्व आणि आपण सर्व पहिलं स्टेजवरचं पदार्पण पाहायला उत्सुक असलेले सर्व पालक, तुम्हा सगळ्यांना मी मनापासून नमस्कार करते आणि सुरुवातीलाच अत्यंत कृतज्ञता व्यक्त करते की या पहिल्या जीवन गौरव पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली. जीवन गौरव पुरस्कार का दिला आहे असं मला थोडं धडधडलं, कारण कधी असं वाटतं की जीवन गौरव दिला म्हणजे आता बास करा, पुढच्या पिढीचं चाललंय बरं, त्यांचं चालू द्या, आता तुम्ही जरा थोडं साईडला व्हा, असं सांगण्याचा तर प्रयत्न नाही ना. पण मला असं वाटतं की अजून देण्यासारखं पुष्कळ आहे आणि ते देण्यासाठी एक पाठीवर शाबासकीची थाप असते. पुरस्काराचं नाव काहीही असलं तरी आपण त्यातून प्रोत्साहन घ्यायचं असतं, आपण त्यातून पुढे जाण्यासाठीचं मार्गदर्शन घ्यायचं असतं आणि सगळ्यांचा प्रेम आदर आपल्यासाठी आहे, कौतुक आहे, हे याची जाणीव फक्त म्हणजे पुरस्कार असतो. तर या पुरस्काराबद्दल खूप खूप मनापासून आभार. पिंगळे सर, आपण माझं नाव सुचवलं त्याबद्दल मनापासून आभार. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण कित्येक प्रेक्षक पालक आहेत, आताही अनेक पालक आहेत, आपल्या मुलांना सांभाळण्यात मग्न आहेत आणि त्यांचे इतके सुंदर परफॉर्मन्सेस बघायला आले आहेत आणि जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे दोन गोष्टी युक्तीच्या सांगेन म्हणते. मी स्वतःही अर्थातच पालक आहे. माझा मुलगा विराजस कुलकर्णी तुम्हाला माहिती आहे, सून आली आहे आता शिवानी रांगोळे. आणि मुलांना वाढवताना आपण काय विचार करतो हे दोन गोष्टींमध्ये फक्त तुम्हाला सांगते आणि थांबते. आपल्याला असं वाटतं की आपण उत्तम शाळेमध्ये मुलाला घातलं, जसं आज तुम्ही तुमची मुलं सरस्वती फाउंडेशनच्या शाळेमध्ये दाखल केलेली आहेत. तुम्ही बघताय हे सगळे शिक्षक त्यांच्यासाठी किती मनापासून काम करतायत, त्यांचं गॅदरिंगसाठी असेल किंवा शिक्षणासाठी असेल. देसले सरांचं मनापासून कौतुक की शिक्षणामध्ये त्यांना यावंसं वाटलं, यातच मला वाटतं त्यांचं खूप एकतर धैर्य आहे, एक वेगळा संकल्प आहे आणि पुढे काहीतरी समाजाला घडवण्याची इच्छा आहे. त्यामुळे अशा देसले सरांच्या शाळेमध्ये आपण मुलांना घातलं की झालं असं एक आपल्याला वाटत असतं. पण अगदी खरं सांगू, शाळेतले शिक्षक हे शाळेतलं मुलांची संपूर्ण जबाबदारी घेत असतात, त्यांना शिकवत असतात, त्यांना घडवण्याची जबाबदारी घेत असतात. पण शाळेत मुलं जास्तीत जास्त 8 तास असतात आणि दिवसाला असतात 24 तास. त्यामुळे उरलेला वेळ आपली मुलं ही आपल्याबरोबर असतात, हे पालकांनी कधीही विसरता कामा नये. शाळा शाळेचा वाटा उचलतच असते मुलांना घडवण्यात, पण म्हणजे आपलं काम संपलं असं नाही, तर आपलं काम तिथून पुढे सुरू होतं. शाळेंनी जे सांगितलं आहे ते तर महत्त्वाचं आहेच, जे शिकवते ते तर महत्त्वाचं आहेच, पण आपण आपल्या मुलांना कसं घडवतो हे मला वाटतं जास्ती महत्त्वाचं आहे. आणि आज तर मला इतका आनंद झाला आहे, 3 छोटे परफॉर्मन्सेस पाहिले. माझ्या लक्षात आलं की शिक्षकांनाही पालकांना काहीतरी सांगायचं आहे. शाळेमध्ये मुलं गेली की हुश्य करून टी व्ही बघायला मोकळं असं नाही आहे. मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांच्या हातात मोबाईल देऊन त्यांना खायला न लावता त्यांना आपण काय शिकवतो, त्यांना आपण काय वाचायला देतो, त्यांना आपण कोणत्या किल्ल्यावर घेऊन जातो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण त्यांची खेळांची ओळख करून दिली पाहिजे. शाळेत होतं ते होतच आहे, पण आपला वाटा आपण उचलतो का नाही हा प्रश्न प्रत्येक पालकांनी मला वाटतं स्वतःला विचारला पाहिजे. मी हे खूप जागरूक पद्धतीने माझ्या मुलांच्या बाबतीत केलं. माझ्या सगळ्या ओळखीच्या मुलांना, पालकांना मी हे नेहमी सांगते की पुस्तकं तुम्ही वाचाल तर मुलं वाचतील. मग तुम्ही म्हणता आमची मुलं वाचत नाहीत, कारण तुम्ही वाचत नाही. मुलं जे बघतात तसंच वागतात. त्यामुळे तुमच्याकडे बघत तुमची मुलं मोठी होणार आहेत हे लक्षात ठेवा. शाळा त्यांना उत्तम शिक्षण देईल, पण संस्कार द्यायचं काम हे निसंशय मातापित्यांचं आहे.
त्यामुळे आपण सगळे आपली पुढची पिढी घडवण्यास कटिबद्ध आहोत. आपण त्यासाठी काम करतो, कष्ट करतो, पैसा मिळवतो, पण त्या नादामध्ये हे विसरून जातो की आपण मुलांना काय सांगितलं पाहिजे, काय शिकवलं पाहिजे, त्यांच्याशी काय बोललं पाहिजे, त्यांच्यासमोर कसं वागलं पाहिजे. मला चायनामधली एक गोष्ट नुकतीच माझ्या वाचनात आली की तिथले जे पालक आहेत ते मुलांना जेवायला कसं शिकवतात. तर जे मुलांनी खायला पाहिजे ते आधी पालक खातात आणि पालक सांगतात की हे खाल्लं ना की हे होतं, म्हणून आज आपण हे बनवलं आहे आणि आता आपण हे खाऊयात. नाही तर बऱ्याच घरांमध्ये मी सुद्धा अगदी बघते, माझ्या घरातही मला हा बदल करावा लागला की भाजी असली की तोंड मुरडलं जातं आणि मग आपण म्हणतो की मुलं सगळ्या भाज्या खात नाहीत, त्याला तेच लागतं, फास्ट फूडच लागतं. आपण बनवतो, आपण देतो म्हणून मुलं खातात. ती काही अजून एवढी आपल्याहून हुशार झाली नाहीत की ती बाहेर जाऊन आपलं आपलं खातील. त्यामुळे आपण मुलांना जे देणार तेच मुलं खाणार, आपण मुलांना जे शिकवणार तेच मुलं शिकणार. त्यामुळे मी पालकांना नम्र विनंती करते की मनोरंजन महत्त्वाचं आहे, पण ते किती काळ हे तुम्ही ठरवायला पाहिजे. घरात टी व्ही किती काळ चालू ठेवायचा हे तुम्ही ठरवायला पाहिजे आणि मुलांवर संस्कार करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम हे तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही म्हणजे आपण सगळ्यांनी. त्यामुळे आज खरं लेक्चर ऐकायचा मूड नाही तुमचा, पण मला मिळाला आहे आज जीवन गौरव, त्यामुळे मी तर लेक्चरच दिलं पाहिजे. तर आपण सगळे आपल्या मुलांची वाढ आनंदाने बघूयात, त्यांना घडवूयात आणि एक उत्तम नागरिक बनण्यासाठी त्यांना मदत करूयात. आज या कार्यक्रमात मला बोलवलं, मला पुरस्कार दिला, त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. मी मुंबईला शूट करते, आमचं शिवराय अष्टकचा इथे उल्लेख झाला. शिवाजी महाराज की जय फक्त मुलांना म्हणायला शिकवायचं नाही, तर त्यांना शिवाजी महाराज म्हणजे काय हे समजलं पाहिजे. यासाठी आम्ही शिवाजी महाराजांवर 8 चित्रपट बनवण्याचा संकल्प सोडला. त्यातले काही चित्रपट तुम्ही बघितले असतील. फर्जंद, फतेह शिकस्त, शेर शिवराज, पावनखिंड असे 5 चित्रपट आत्तापर्यंत झाले आणि आता 6वा चित्रपट 30 तारखेला रिलीज होतोय. शिवराय आग्रा स्वारी, म्हणजे आग्र्याला काय काय घडलं आणि कशी सुटका झाली. तर मुलांना हा इतिहास कळला पाहिजे, म्हणून पालकांनी तो त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे. चित्रपट आवडतात तर या चित्रपटांना घेऊन गेलं पाहिजे, असा आमचा कुठेतरी प्रयत्न आहे आणि त्यासाठी या चित्रपटांची निर्मिती आहे. 30 तारखेला रिलीज आहे, त्याच्यामुळे अत्यंत व्यस्त दिनक्रम आहे, कारण प्रमोशनसाठी आम्हाला खूप ठिकाणी महाराष्ट्रभर फिरावं लागतं. त्यामुळे मला तुमची रजा घ्यायला लागते, पण या सुंदर कार्यक्रमात मी तुमच्या समवेत काही क्षण घालवू शकले याचा मला खूप मनापासून आनंद होतो. संस्थेला, देसले सरांना आणि सर्व मान्यवरांना माझ्या शुभेच्छा. गरुड सरांचं भाषण माझं राहून जातं आहे, पण ते भाषण माझ्यापर्यंत पोचेल असं देसले सर व्यवस्था करतील अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. जय हिंद. मनपूर्वक ताईला मला एक गोष्ट सांगायची आहे की ताई जीवन गौरव दिला आहे आणि मी जसं म्हणाले तसं ही नसे निवृत्ती, ही नवीन जीवनाची नवीन आवृत्ती. कारण तुझ्यासाठी निवृत्ती हा शब्द डिक्शनरीत आम्ही ठेवलेला नाही आहे, कारण तू कायमच अशीच असणार आहेस आणि अशीच राहणार आहेत. तत्पूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना म्हणेल की ताईचं मनोगत तुम्ही ऐकलं आहे, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. कारण देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे असं व्यक्तिमत्व आणि सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन आणि इरा किड्सच्या स्टाफच्या वतीने ताईचा सन्मान इथे संपन्न होतोय. सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनने जीवन गौरव पुरस्कार दिलाय. अख्खी इरा टीम ताईंचं कौतुक करायला आणि शुभेच्छा द्यायला स्टेजवर आलेली आहेत. सर्वांतर्फे ताईंसाठी जोरदार टाळ्या. मनपूर्वक धन्यवाद. सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा कलारत्न पुरस्कार घेते आहे. यावर्षीच्या कलारत्न पुरस्कारासाठी खास वैशिष्ट्यताई, गेल्या वर्षी विजूदादाला म्हणजे विजय पटवर्धनना पुरस्कार होता, यावर्षी सायली सांभारे यांना यावर्षीचा सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा सरस्वती कलारत्न पुरस्कार आहे. खरं तर तिचा परिचय खूप मोठा आहे, पण मी एकच सांगेन की तिचा परिचय देण्यात ताईचा वेळ जाईल, म्हणून मी एकाच छान अशा वाक्यामध्ये तिचा परिचय देते आणि तिला मंचावर निमंत्रित करते. सायली सांभारे खरं तर प्रसिद्ध शास्त्रीय गायिका
अभिनेत्री. सध्या तुम्ही लपंडाव सिरियल बघता, त्या लपंडावमध्ये रुपाली भोसलेच्या अपोजिट व्याम रोल करणाऱ्या ह्या काकू तुम्ही त्यांना बघता. खरं तर माझी ही गोड मैत्रीण कुठल्याही दृष्टीने व्हिलेनच्या रूपात नसते, पण पडद्यावर मात्र व्हिलन साकारते. अनेक मालिकांमध्ये लीलया छान अभिनयाने स्वतःचं साम्राज्य निर्माण करणारी, स्वाभिमानमध्ये तुम्ही तिला पाहिलं, क्राईम पेट्रोल आणि वेगवेगळ्या सिरियल्समध्ये खूप अभिनय करत चित्रपटांमध्ये सुद्धा काम करणारी प्रसिद्ध गायिका अभिनेत्री सायली सांभारे यांना यावर्षीचा सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनचा कला रत्न पुरस्कार प्रदान होतोय. सायलीला तिच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मी जसं म्हणाले तसं देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. म्हणूनच त्या देखण्या हाताने या देखण्या हाताला सन्मानित केलं जाते. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट दोन्ही अभिनेत्रींसाठी. माननीय सुरेश कोते सर आलेत, लिज्जत पापडचे सर्व मी कोते सरांना मंचावर निमंत्रित करेन. सरांना विनंती करेन की या पुरस्काराला हात लावण्यासाठी आपणही पटकन यायचे. माननीय कोते सर आणि फोटोग्राफरना विनंती करेन की आपले मान्यवर प्रमुख पाहुणे आहेत त्यांनाही त्यामध्ये घ्या. माननीय सुरेश कोते सर, श्री लिज्जत पापड गृह उद्योग समूहाचे सर्व आणि महाराष्ट्रातलं अतिशय सामाजिक क्षेत्रामध्ये प्रथितयश नाव माननीय श्री सुरेश कोते सर. माननीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय उपस्थितांनो, आज मला ज्या व्यक्तिमत्वाविषयी काही शब्द बोलण्याची संधी मिळाली आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे माननीय डॉक्टर दिलीप गरुड सर. ते एक आदर्श शिक्षक, अभ्यासू संशोधक, संवेदनशील साहित्यिक आणि समाजासाठी सातत्याने कार्य करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. डॉक्टर दिलीप गरुड यांनी BSc, MA, MEd आणि PhD असे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, येरवडा, पुणे येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून आज ते सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांचे कार्य आजही तितकेच प्रभावी आहे. त्यांना 35 वर्षांचा प्रदीर्घ अध्यापनाचा अनुभव लाभला आहे. ते केवळ शिक्षकच नाहीत तर शिक्षण संकल्प या मासिकाचे संपादक सदस्य म्हणून त्यांनी शैक्षणिक विचारांना दिशा दिली आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कार आणि समाज प्रबोधन या विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन व मार्गदर्शन देखील केले आहे. त्यांनी अनेक पुस्तके संपादित केली असून विविध शैक्षणिक व सामाजिक विषयांवरील 30हून अधिक पुस्तकांशी त्यांचा संबंध आहे. डॉक्टर दिलीप गरुड हे साने गुरुजी संस्कार साधना संस्थेचे अध्यक्ष, मूल्याधिष्ठित शिक्षण, संस्कार, मानवता आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे हे त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू आहेत. त्यांनी आजवर 300 पेक्षा अधिक व्याख्याने केली आहेत. त्यांच्या विचारांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज आणि साने गुरुजी यांच्या विचारांचा खोल प्रभाव आहे. समानता, शिक्षण, मानव मूल्ये आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा प्रसार करणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय राहिले आहे. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि जीवनमूल्यांचे शिक्षण देण्यात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे डॉक्टर दिलीप गरुड यांचे संपूर्ण जीवन हे ज्ञान, संस्कार, साहित्य आणि समाजसेवा यांचे सुंदर संमिलन आहे. त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी असून भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. आज सरांचा परिचय करताना एवढंच म्हणेन की डॉक्टर दिलीप गरुड यासारख्या शिक्षकांचा आणि विचारवंतांचा सन्मान करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. धन्यवाद. धन्यवाद नेहा. आणि यानंतर लगेचच माननीय गरुड सरांना मी निमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते की कृपया त्यांनी मनोगत व्यक्त करावं. मला सूचना देण्यात आली की सर शॉर्टमध्ये घ्या म्हणून. मीही शॉर्टमध्ये घेतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर
प्रशालेच्या प्राचार्या, समोर बसलेले सगळे पालक बंधू भगिनींनो, मृणालताई देव कुलकर्णी इथं आल्या होत्या. त्यांनी माझ्या हस्ते सत्कार स्वीकारला. ते त्यांचं भाषणही करून गेल्या. मी त्यांना असं म्हटलं की माझं भाषण ऐकायला तुम्ही नाही येत, तर त्या असं म्हणाल्या इथं भाषण रेकॉर्ड होणार आहे आणि ते माझ्यापर्यंत पोचेल, त्यामुळे तुम्ही नक्की माझ्याबद्दल काय म्हटला ते मला नक्की कळेल. या पुरस्कारासाठी विदा पिंगळे यांचा मला फोन आला की मृणाल देव कुलकर्णी यांचा सत्कार, त्यांना जीवनगौरव पुरस्कार तुमच्या शुभ हस्ते द्यायचा आहे. मी म्हटलं सर मी देईन, पण माझ्यात तुम्ही असं काय पाहिलं? ते म्हणाले तुम्ही शिक्षक आहात आणि शिक्षक ही तुमची फार मोठी क्वालिफिकेशन आहे, तसं गडबडून जाऊ नका. पिंगळे सर आणि मी आम्ही दोघंही साने गुरुजींचे चाहते आहोत. आता तुमच्या भाषणामध्ये सुद्धा तुम्ही एक प्रसंग सांगितला, पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप हो, अशी श्यामची आई बयो श्यामला सांगते. हीच गोष्ट प्राध्यापक माधव वजे यांनी इंग्लंडमध्ये सांगितली. इंग्लिशमधल्या मुलांना इंग्लिशमधलं गोष्ट सांगितली. माधव वजेने श्यामच्या आईमध्ये श्यामची भूमिका केलेली आहे. आणि मग गोष्ट सांगून झाल्यावर एक मुलगा त्यांना असं म्हणाला, सर पायाला घाण लागू नये म्हणून जप हो, तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप हो हे सांगितलं, पण मनाला घाण लागलीच तर ती कशाने धुवायची? त्याला कुठला साबण आहे? तेव्हा माधव वजे असं म्हणाले की आपण जेव्हा दुष्कृत्य करतो, वाईट कर्म करतो, तेव्हा आपल्याला पश्चाताप होतो, तेव्हा आपल्या डोळ्यामधनं गळगळ अश्रू ओघळतात आणि मन धुतलं जातं. असा पुढचा पाठ माधव वजे यांनी पूर्ण केला. मृणाल देव कुलकर्णी ह्या फार मोठ्या अभिनेत्री आहेत आणि स्क्रीनवर आपण त्यांना नेहमी पाहतो, रंगमंचावर पाहतो, त्यामुळे त्या प्रसिद्ध असतात. सेलिब्रिटीज आहेत त्या. क्रिकेटमधले लोक, सिनेमामधले लोक आपल्या भारतीय लोकांच्या दृष्टीने देव असतात. पण शिक्षकांना सुद्धा देव मानलं पाहिजे, कारण शिक्षक, टीचर, ही इज अ वन मॅन आर्मी. एका माणसाचं सैन्य म्हणजे शिक्षक आणि तो विद्यार्थ्याच्या अज्ञानाशी लढत असतो. तो कदाचित जास्त प्रसिद्ध नसेल. विनोबांनी शिक्षणाची व्याख्या केली. आपण सगळे पालक आहात म्हणून एक 5 मिनिटं बोलतो. अध्यक्ष साहेब चालेल का? दातोड खाऊ नका गरीबावर. विनोबाने शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाची कमीत कमी व्याख्या त्यांनी अशी केलेली आहे, सत्संगती, चांगल्यांची संगती धरा, ही शिक्षणाची कमीत कमी व्याख्या. आणि शिक्षणाची मोठीत मोठी व्याख्या म्हणजे कुठले? आत्मज्ञान. स्वतःला समजून घ्या, स्वतःला ओळखा, आपण कोण आहोत, या दुनियेत कशासाठी आलो, काय काम करायचे, हे स्वतःला ओळखा, म्हणजे आत्मज्ञान. साने गुरुजी, विनोबा हे खरं म्हणजे साने गुरुजी तर शिक्षकच होते. प्रत्यक्ष वर्गामध्ये अध्यापन केलं. पण कसं अध्यापन केलं? काही मुलांना फी भरायला पैसे नव्हते, कोते सर, आणि त्यांना कळलं की ही मुलं शाळा सोडणार आहेत. मग गुरुजींनी त्यांना बोलावून घेतलं आणि म्हणाले, बाळा हो, शाळा सोडू नका, तुम्ही खानदेशामधले आहात, ग्रामीण भागातली मुलं वसतिगृहामध्ये शिकत होती, मी तुमची फी भरेन. आणि कशी फी भरायची? पगार झाल्यानंतर एका पुडीमध्ये ते काही 2 आणे 3 आणे फी असेल ते ठेवायचे. त्या मुलाला बोलून घ्यायचे, अरे किशोर इकडे येतो, आणि हळूच त्याच्या हातामध्ये पुडी द्यायची, ही तुझी या महिन्याची फी. बाजूला का बोलून घ्यायचे? मुलांच्या देखत पैसे द्यायचे नाही, त्याचा इन्सल्ट होईल, त्याचा अपमान होईल. मी काहीतरी तुझ्यावर उपकार करतो म्हणून तू शिकतो असं नाही. कारण मी सुद्धा एकेकाळी, म्हणजे साने गुरुजी सुद्धा म्हटले, मी सुद्धा एकेकाळी वार लावून शिकलोय, माधुकरी मागून शिकलोय. आजच्या मुलांना पिंगळे सर माधुकरी म्हणजे काय समजणार सुद्धा नाही. वार लावून शिकणं म्हणजे काय समजणार नाही. वार लावून म्हणजे सोमवारी यांच्या घरी जेवायचं, मंगळवारी दुसऱ्या माणसाच्या घरी, बुधवारी तिसऱ्या माणसाची, असे साने गुरुजी शिकले. या संकल्पना मुलांना सांगितल्या पाहिजे. आजच्या मुलांना सगळ्या भौतिक सुविधा आहेत. आम्ही ग्रामीण भागात शिकलो, पिंगळे सर मॅट्रिक होईपर्यंत पायाला चप्पल नव्हती. आत्ताच्या मुलांना चपला भरपूर आहेत,
टी व्ही पाहिला आहे, शाळा सोडायला गाडी आहे, सरकारने मधल्या वेळचा आहार दिला आहे, पण शिक्षण ही संकल्पना कमी कमी होत चाललेली आहे. अभ्यास करत नाही आहेत आणि मग सारखं आईला सांगावं लागतं टी व्ही पाहू नको. समर्थांनी सांगितलंय अभ्यासे प्रकट व्हावे, नाही तर झाकोने असावे, प्रकट होऊनी नासावे, हे बरे न होय. अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाला पर्याय नाही, श्रमाला पर्याय नाही, कष्टाला पर्याय नाही. एकच सांगतो आणि थांबतो, जास्त लांबवत नाही, कारण पिंगळे सरांना पण शाळेत जायचे, अर्धवेळ रजा आहे आणि आम्हाला सुद्धा शिक्षण संक्रमणच्या मीटिंगला जायचे. विनोबा असं म्हणाले, शिक्षक हा विद्यार्थी परायण असावा. विद्यार्थी परायण म्हणजे विद्यार्थ्यामध्ये इतका तल्लीन झाला पाहिजे, तन्मय झाला पाहिजे, त्याच्या भावजीवनाशी एकरूप झाला पाहिजे. शिक्षक हा विद्यार्थी परायण असावा, विद्यार्थी हा शिक्षक परायण असावा. दोघंही ज्ञानपरायण असावेत आणि ज्ञान हे सेवापरायण असावं. ज्ञान कशासाठी? सेवेसाठी. सेवा कोणाची? आईवडिलांची सेवा. आता तुमची आई आली होती ना इथं, त्यांना मी विचारलं कसं वाटतंय, ते म्हणली फार बरं वाटतंय, चालता येत नाही पण तरी सुद्धा मुलाचा आणि सुनेचा सत्कार पाहताना आनंद वाटतो. सेवा कोणाची? आईवडिलांची सेवा, गुरुजनांची सेवा, समाजाची सेवा, राष्ट्राची सेवा. ही सेवा करता आली पाहिजे. त्यासाठी शिक्षण. एकच प्रसंग सांगतो सर, जास्त घेत नाही. मी कोकणामधल्या एका शाळेमध्ये गेलो होतो. अनेक ठिकाणी गोष्टी सांगायला जातो. ते शाळेचं मी निरीक्षण केलं. प्रत्येक मुलगा शाळेची पायरी चढत असताना असं दर्शन घ्यायचा आणि मग दप्तर घेऊन आत पळत जायचा. अरे म्हणलं काय मुख्याध्यापकांनी वळण लावले. शाळेत आत शिरताना शाळेच्या पायरीला नमस्कार करायचा आणि मग तो आत जायचा. म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच्या मनामध्ये शाळा म्हणजे ज्ञानमंदिर ही संकल्पना रुजलेली आहे. हे ज्ञानाचं मंदिर आहे आणि तिथं मी आत प्रवेश करतोय. आणि तिथं छान सुविचार लिहिला होता. काय सुविचार होता? ज्ञानासाठी आत या, सेवेसाठी बाहेर पडा. ज्ञान घेऊन समृद्ध व्हा आणि बाहेर पडताना समाजाची सेवा करा. शिक्षणाबद्दल थोडेसे विचार सांगितले, पालकांनी ऐकून घेतले. मुराणाला ताईला हे माझं भाषण पाठवा. हां, त्यांनाही वाटलं पाहिजे की नक्की हा गरुड मनुष्य काय बोलून गेला आपल्याबद्दल. आणि आता जास्त वेळ घेत नाही, या गरुडांच्या गरुड पुराणाला इथं थांबवतो आणि माझं भाषणाला पूर्णविराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय जगत.